गोलंदाजी मार्कवरती स्टार्ट ऑफ द मॅच। एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख साई स्पर्श चिंचारे, संघाचा एक सुपरस्टार खेळाडू अनिलजी कुंभारे गोलंदाजी मार्कवरती। षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वाईट चेंडू, अतिरिक्त धाव। ICC क्रमांक 22 हाताळताना ओन पंच प्रमोदजी भगत यांच्या समवेत लेग पंचाच्या भूमिकेत तुषारजी वावरे। षटकातील पुढचा चेंडू बघूया। इथे मात्र लोअर फुलटस चेंडू जरूर होता, परंतु स्वतः फलोत्रमध्ये अनिल कुंभारे क्षेत्ररक्षण करताना, कारण की अनिल कुंभारेची एक खासियत आहे बघा, पहिला चेंडू त्याने वाईट हाताळला होता, तत्पूर्वी लोअर फुलटस चेंडू देखील हाताळला, परंतु मोठा फटका खेळून दिला नाहीये, कारण की गतीमध्ये परिवर्तन करतो, ज्याने भरपूर मैदाने गाजवलेली आहेत। तोच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिलजी कुंभारे। इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश। बघा, जर अनिल कुंभारेचा विचार केला, पहिला चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, वाईट चेंडू हाताळला होता, तत्पूर्वी दुसरा चेंडू लोअर फुलटस चेंडू तो देखील निर्धाव आला आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव आलाय। धावसंख्या एकच जो वाईटच्या स्वरूपात। इथे मात्र बॅटची जरूरत होती की काय, परंतु शेवटच्या मोमेंटला बघा, थर्ड मॅन रिजन मध्ये त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करेल, कारण की चेंडू जर का तिथे स्टॉप झाला नसता तर चेंडू सरळ सीमारेषा पार झाला असता सहजासहज, कारण की चेंडूला तितकी गती मिळाली होती। आतापर्यंत 3 चेंडू जरूर हाताळलेत, 4 चेंडू हाताळलेत, परंतु त्यातील एक चेंडू वाईट आहे। धावसंख्या जाऊन पोचते 2 धावा। आता मात्र स्ट्राईकला फलंदाजी, हार्ड हिटर फलंदाज राजू वावरे, 2 बंधूचे मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र काय, शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, परंतु राजू वावरेला ठाऊक आहे, कारण की 2 बंधू, कारण की हे हार्ड हिटर फलंदाज आहेत। आकेगॉन पाटील पाडा संघाचा विचार केला तर, कारण की जो मागील फलंदाज आहे एक योगेश आहे, तो देखील युवा आहे, कारण की अनुभवाची कमतरता जरूर आहे त्याच्याकडे देखील। इथे मात्र 107 ओव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, शेवटच्या मोमेंटला निहार चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण। धावसंख्येत 2 ने वाढवते, धावसंख्या जाऊन पोचते 4 धावा। अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे। पहिला षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक बहारदार पाहायला मिळतंय अनिल कुंभारे यांच्या गोलंदाजी मार्कवरती। इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू। एका षटकाच्या समाप्ती अखेर आकेगॉन पाटील पाडा संघ जाऊन पोचतोय 4 धावा, परंतु 4 धावा खर्च केल्यात, ही खासियत आहे अनिल कुंभारेची। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सूरज वावरे। इथे मात्र चेंडू चाललाय, अगदी फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, शेवटच्या मोमेंटला नितीन वावरे चेंडूचा पाठलाग करतोय, तत्पूर्वी 2 धावा नक्कीच पूर्ण। तिसऱ्या धावेसाठी देखील वळाले, तिसरी धाव देखील सुरक्षितरित्या पूर्ण। धावसंख्येत 3 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा, कारण की इथून फटकेबाजी करावी लागेल, कारण की सामना 3च षटकाचा आहे, थोडे 4च षटकाचा आहे, कारण की अजूनही 3च षटक आपल्याकडे राहिलेले आहेत। 2 बंधूची आतमध्ये जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका साईडनं मंगेश वावरे, दुसऱ्या साईडनं राजू वावरे, जो स्ट्राईक वरती आता पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा चेंडू सूरज यांचा। इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोण असेल, अनिल कुंभारे कुठल्या प्रकारची चुकी करणार। षटकातील पुढचा चेंडू। इथे मात्र बघा, कारण की पहिला चेंडू खेळत असताना बघा, म्हणतो ना मी की प्रत्येक चेंडू षटकार किंवा चौकाराचा नसतो। अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, कारण की मागील चेंडू जो हाताळला होता सूरज वावरे यांनी शॉर्ट पिच चेंडू जरूर हाताळला होता आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात राजू वावरे गोलंदाज बाद झालाय। ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते, कुठेतरी धावा यायचं थांबलंय जरूर आकेगॉन पाटील पाडा संघाच्या। मला वाटतं 8 धावा झाल्यात अजूनही, जवळजवळ विचार केला तर दुसऱ्या षटकातील देखील 4 चेंडू हाताळून झालेत, अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे। 2 चेंडूवरती जवळजवळ
35 किंवा 40 पर्यंत धावा झाल्या सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाहीये. इथे मात्र वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती कारण की साई स्पर्श चिंचारी संघाचा जर विचार केला तर सगळ्यात अनुभवी खेळाडू कोण असेल तर तो अनिल कुंभारे आहे. एकंदरीत धावसंख्या स्थिरावते अक्कीगाव पाटीलपाडा संघाची. एकंदरीत मंगेश वावरेकडे देखील अनुभव आहे परंतु दाखवावा लागेल कारण की आतापर्यंत मंगेश वावरे यांनी बहारदार फलंदाजी साईकला फलंदाज शिवा इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचे जरूर झाले आणि चेंडू चालला अक्षरशः क्षेत्ररक्षकाला बीट करत शेवटच्या मोमेंटला नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू जरूर स्टॉप झालाय. तत्पूर्वी 2 धावा नक्कीच पूर्ण. मला वाटतं जरूर बॅटची थोडीशी एट लागली होती. तत्पूर्वी 2 धावा नक्कीच पूर्ण. धावसंख्येत 2 निवाड धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 धावा. जर का 35 ते 40 पर्यंत धावा झाल्या सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाहीये. यातील जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल असंच गणित असेल. षटकातील पुढचा चेंडू ते मात्र ICC क्रमांक 22 हाताळताना होन पंच प्रमोदजी भगत लेग पंचाच्या भूमिकेत मागील मॅचचा हिरो तुषार वावरे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. षटकातील पुढचा चेंडू निहार यांचा बघूया. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची येस परंतु क्षेत्ररक्षकाचे देखील कौतुक करेल. धन्यवाद डीजे. उद्याच्या दिवसा देखील जे ग्रामपंचायत कार्यरत असलेल्या जीपसाडा आहेत त्यांच्या देखील स्पर्धा आहेत उद्याच्या दिवशी आणि जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल 12:30च्या दरम्यान असेल. जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं क्रिकेट रसिकांचं सहर्ष क्रिकेटचा महासंग्राम ग्रामपंचायत अक्कीगाव चिंचारे साई स्पर्श चिंचारेच्या क्रीडानगरीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अजूनही ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये सुरक्षित आहे मंगेश वावरे परंतु एका साईडला धावा यायला थांबल्यात जरूर. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बघा. चेंडू चाललाय अगदी थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू चाललाय चौकाराकरिता 17 धावा. पाय टेकवता हा ना तेव्हा बेस्ट पाय नाही टेकवी. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा चेंडू निहार यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज जरूर झाली होती परंतु इथे मात्र काय घडतंय डायरेक्ट हिट झाला असता. यस यस फिंगर इज गॉन. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. स्ट्राईकला फलंदाज योगेश बघूया. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू खेळून काढला मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला सूरज फील्ड करेपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळाले आणि पुन्हा एकदा आल्याच पावले तंबूच्या आसऱ्याला फलंदाज बाद करिता गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज कोण असेल? भालचंद. अनुभवी फलंदाज एक मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोण असेल? अनिल कुंभारे. कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बाद. योगेश वावरेचा गडी गमावल्यानंतर कुठेतरी धावा यायला थांबल्यात. इथे मात्र त्रिंबक याने स्वतःवरती स्ट्राईक दाखवली जरूर होती परंतु तसं नाहीये कारण की झेल घेतलाय. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असेल. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा पूर्वच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण. चेंडू चाललाय अगदी शेवटच्या मुवमेंटला किशोर तिकडे चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या 20 धावा.
अजूनही मला वाटतं 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू येणं बाकी आहे. 4 चेंडू मागे जर का 10 धावा जरी झाल्या फायटिंग टोटल होईल आणि सामना रफ अँड टफ शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल यात काही शंका नाहीये. इथे मात्र वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येत 1 निवड धावसंख्या जाऊन पोचते 21 धावा. षटकातील पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा मला वाटतं वाईट चेंडू धावसंख्या जाऊन पोचते 22 धावा. मी आधीच उल्लेख केला होता अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे आणि 4 चेंडू मागे 10 धावा जरी झाल्या फायटिंग टोटल होईल आणि सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल यात काही शंका नाहीये. ते मात्र चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव तर नक्की झाले. दुसऱ्या धावेसाठी वळाले. दुसरी धाव देखील सुरक्षितरित्या पूर्ण झाले. परंतु इथे बॅटला चेंडू आदळून गेलेला आहे जो ओव्हरथ्रोचा धावसंख्येत 2 निवड धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 24 धावा तर झाल्या. 3 चेंडू मागे एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे हक्केगॉन पाटीलपाडा संघाकरिता. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल निलेश वावरे यांना. ते मात्र पुन्हा एकदा बॅटची एस आणि त्रिंबक मोर यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय कारण की त्रिंबकला ठाऊक आहे एक अनुभवी फलंदाज आहे कारण की एक धावा आपल्याला शेवटच्या मोमेंटला व्यासमध्ये फायद्याच्या ठरतील. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. इथे मात्र लोअर फुलटस चेंडू जरूर हाताळला होता गोलंदाज भालसेन याने परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते कुठेतरी फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. चला व्हेरी नेक्स्ट मॅच असेल ओमसाई चिंचारे विपक्ष हक्केगॉन घोरखनपाडा. इथे मात्र चेंडूला खेळून काढले मिडविकेट क्षेत्रात सूरज वावरे चेंडूला फीड करेपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. यस फिंगर इज गॉन. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी वळाले होते तत्पूर्वी रनआउटच्या स्वरूपात गडी गोवाला गेल. शैलेश वारे, किशोर वारे आणि निलेश वारे. नक्कीच आणि आतापर्यंत आज सामन्याचा दुसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत सामन्याला कसा एन्जॉय करताय आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? जे आदरणीय सन्माननीय ग्रामपंचायत उपसरपंच चिंतामणजी गोरखना त्यांच्याच माध्यमातून आतापर्यंत इथपर्यंत मला समालोचन करण्याची संधी दिली. आयोजनाबद्दल काय सांगाल? चांगला आहे. चांगलं तर आहेच कारण की मी देखील कालच्या दिवसापासून बघतोय कारण की कुठलाही वादविवाद न होता सामने सुरळीतपणे पार होतात आणि अशाच शेवटपर्यंत सहकार्य करा. सामने सुरळीत पार पडा कारण की आपणच सगळे मित्र बंधू आहेत. बेस्ट ऑफ लक असेल. तत्पूर्वी साई तुम्हाला आता मात्र तुमच्या विरुद्ध जरूर टॉस केलाय परंतु तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. कितपर्यंत धावा कमावण्याचा प्रयत्न करते? कमीत कमी 40 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. त्यातील मुख्य गोलंदाज कोण असतील? समीर गोरखना, चेतन पाटीला, यस नक्कीच कारण की समीर गोरखनाची देखील बहारदार गोलंदाजी होते. मी मागील देखील आपले जे ग्रीन पार्क डायनामिक मैदानामध्ये झाले तिथे देखील बघितले परंतु आता डुअरडाय आहे. डुअरडाय म्हणजे ऑलरेडी तुम्ही सुपर 4 मध्ये तर आलेत परंतु जर जिंकले तर थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे. सामना इथपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील. 40 धावा तर थांबवण्याचा प्रयत्न करतील सांगितलंय परंतु आयोजनाबद्दल काय शब्द सांगाल? आयोजन नियोजन काय एवढं सगळे यंग प्लेअर आहेत त्याच्यामुळे काय एवढं नियोजन नाही चांगलं मिळत पण प्रयत्न करू कमीत कमी रन रोखण्याचा. तेच कारण की एक तुमचा हक्केगॉन संघ जरी आज ओमसाई चिंचारे संघ यस नक्कीच तेच मी देखील सांगितलं होतं परंतु त्यांनी त्यांच्या संघाचा उल्लेख केला आहे. मी आपल्या जे कमिटीचं आयोजन नियोजन कसं आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. सॉरी चुकलं माझे. आयोजन नियोजन हे खूप सुंदर आहे कारण की मला ठाऊक आहे कारण की जर अख्खा दिवस आमच्या हातामध्ये माईक असतो कोणी बोलायला सांगितलं तर हे होत नाही आहे परंतु पहिल्यांदा हातामध्ये माईक आला कोणालाही अंगावरती काटे येतात यात काही शंका नाहीये. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3-9.
साई स्पर्श चिंचण. परंतु अजूनही सामना आहे, खचून जाऊ नका. कारण की आकिगवान पाटीलपाडा संघाकरिता एक सांगायचं गेलं तर निर्णायक चेंडू येणं गरजेचं आहे. अजूनही 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. इथे मात्र ICC क्रमांक 22 हाताळताना होन पंच प्रमोदजी भगत ला अनुभव आहे. कारण की जर आपण जिंकलो तर थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला खेळून काढला. एक सरसा चेंडू खाली क्षेत्ररक्षक महेंद्र चेंडूला फीड करेपर्यंत 2 धावा नक्कीच पुन्हा तिसऱ्या धावेसाठी देखील वळालेत आणि 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. धावसंख्येत 3 ने वाढ होते. येस, जे 2 सामने असतील, जो फायनलचा सामना आणि जो 3 नंबर साठी जो संघ असेल ते उद्या 12 नंतर सामना होतील तुमचे, असा ग्रामविकास अधिकारी आदरणीय सन्माननीय सुदर्शन सुतार सर यांनी सांगितलेलं आहे. कारण की अंधाराचं सावट चढून येणार आहे. मी तुम्हाला आधीच उल्लेख केला होता, कारण की तुम्हाला देखील अनुभव आहे. कारण की सूर्यनारायण देव आहे तो आपल्यासाठी काय थांबून राहणार नाहीये, म्हणून त्याच्यासाठी वेळेला महत्व दिलं पाहिजे. परंतु उद्याचा दिवस देखील आहे. जे तुमचे ग्रामपंचायतच्या जीपशाळा आहेत त्यांचे देखील उद्या क्रीडा स्पर्धा आहेत. तिथे देखील तुम्ही संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित राहा आणि जे आपलेच विद्यार्थी आहेत त्यांना सपोर्ट करा. ते मात्र वरच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण होतील का? यस. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 धावा. अजूनही जिंकण्यासाठी मला वाटतं 12 धावांची गरज. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे दुसऱ्या षटकातील. म्हणजेच काय 15 चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. ते मात्र पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय जरूर अनिल कुंभारे यांनी. परंतु जणू काही नैसर्गिक अडथळे, जे आपलं गावदेवी मंदिर आहे तिथे जणू काही अक्षरशः फटका बघण्यासारखा होता. परंतु चेंडू शेवटच्या मोमेंटला स्टॉप जरूर झाला, अन्यथा चौकारच असता, यात काही शंका नाही. कारण की चेंडूला गॅपच्या दिशेने ट्रॅव्हल केलं होतं. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हडूच बॅटची एट जरूर झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाची जणू काही एखादा विकेट जरी गेला तरी पण दबाव निर्माण होऊ शकतोय. कारण की गोलंदाज एकटा काय करू शकत नाहीये, त्याला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. क्रिकेट निश्चिताओं का खेल है, यहाँ पे क्रेडिशन फेल है, क्योंकि क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र फुलटस चेंडू आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. यस डीजे. आधीच उल्लेख केला होता, कारण की अनिल कुंभारेला ठाऊक आहे 24 चेंडू मागे 27 धावांचा पाठलाग करत असताना सहजासहज धावा होतील, परंतु आपली विकेट टिकून राहणं गरजेचं आहे. म्हणतात ना की पिंपळाच्या झाडासारखं खडकामध्ये उगवता आलं पाहिजे. वादळांचं काय आहे, ते येतात आणि जातात. नवीन गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज त्रिंबक मोर गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक साई चेंडूला फीड करेपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण. जणू काही मला असं वाटलं एका क्षणाला की सामना फिनिश झाला की काय, परंतु नाही. चेंडू अक्षरशः साई यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. 1 बाउन्स. अजूनही जिंकण्याकरिता 2 धावेची गरज. येणाऱ्या चेंडूवरती अनिल कुंभारे सामन्याला अक्षरशः MS धोनी कॉफी बुक स्टाईल मध्ये फिनिश करेल का? यस, मी आधीच उल्लेख केला होता, कारण की अनिल कुंभारेची ही खासियत आहे.
विन द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन साई स्पर्श चिंचारी संघ ज्याने थेट फायनलचं तिकीट मिळवलंय. केवान पाटील पाडा संघ हा